डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या टीकेवरती पोप लिओ यांनी देखील प्रत्युत्तर दिलं। शांत आणि तडजोडीचं केलेलं अपील हे गॉस्पेलवरती आधारित आहे। ट्रम्प प्रशासनाला आपण अजिबात घाबरत नाही। ट्रम्प यांची वक्तव्य ऐकून दुःख झालं, पण मी जगभरामधल्या चर्चच्या मिशनवरती काम करत राहीन, असं उत्तर डोनाल्ड ट्रम्प यांना पोप यांनी दिलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना येशू ख्रिस्ताच्या वेशभूषेमध्ये दाखवल्याच्या AI फोटोवरून अमेरिकेमध्ये चांगलाच गदारोळ झालाय। ट्रम्प यांच्या एका रुग्णाच्या डोक्यावरती येशू ख्रिस्ताने हात ठेवलाय। शेजारी असलेले डॉक्टर्स आणि इतर लोक विस्मयानं बघतायत असा हा फोटो होता। मात्र यामधील येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्याऐवजी ट्रम्प यांचा चेहरा दाखवण्यात आला। ट्रम्प यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पहिल्यांदाच हा फोटो झळकला आणि यानंतर वादंग निर्माण झालाय आणि अखेर या वादाच्या नंतर ट्रम्प यांनी स्वतः हा फोटो डिलीटही केलाय। बघूयात पुढची बातमी। सूर्य तळपतोय, त्यामुळे उन्हाच्या झळांनी महाराष्ट्र तापलाय। विदर्भामध्ये उन्हाचा चटका सगळ्यात जास्त आहे। अकोल्यामध्ये काल देशामधील सर्वाधिक 43.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा या ठिकाणी तापमानाचा पारा हा 43 अंशांच्या सेल्सिअसच्या पुढे गेलाय। राज्यामधल्या इतर भागामध्ये देखील तापमानाची तीव्रता वाढलेली आहे आणि हा पारा 40 अंशांच्या पुढे गेलेला आहे। तसंच विदर्भासह राज्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे। तर काल अकोल्यामध्ये राष्ट्रीय उच्चांक झालेला आहे तापमानाचा। अकोल्यामध्ये 43.8 अंश सेल्सिअस। इतर ठिकाणी काय तापमान होतं आपण बघतोय। अमरावतीमध्ये 43.2, यवतमाळमध्ये 43.2, वर्ध्यामध्ये 43.1, वाशिममध्ये 42.6, सोलापूरमध्ये 42.5, परभणीमध्ये 42.2। पुढे आपण मराठवाड्यातले काही जिल्हे बघतोय। जळगावमध्ये 42.1, नंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये मालेगाव 42, गडचिरोली विदर्भामध्ये 42, बुलढाण्यामध्ये 41.5 आणि चंद्रपूरमध्ये 41.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।